श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीचे आज जातकांनो, जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी केवळ तारखाचे बदल असणार नाहीत, तर तो तुमच्या जीवनातील एक मोठा युटर्नचा काळ असणार आहे. येत्या काही दिवसात तुमच्या घरात अचानक होणारी माणसाची गर्दी हा कोणताही सामाजिक कार्यक्रम नसून तो एक देवी संकेत आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी माणसे दस्तक देणार आहेत ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. ही माणसे तुमच्या आयुष्यात एक अशा प्रकारची बातमी किंवा संधी घेऊन येणार आहेत, जे ऐकल्यानंतर तुमचे डोळे विस्फारले जातील आणि तुम्हाला क्षणभर विश्वासही बसणार नाही की नशिबाचे चक्र इतक्या वेगाने फिरू शकते. हे केवळ योगायोग नसून ब्रह्मांडातून पाठवलेला एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय संदेश आहे. ज्या लोकांचा तुमच्या आयुष्यात वावर नव्हता किंवा जे लोक अनेक काळापासून तुमच्याशी तुटलेले होते, ते अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करतील. हे लोक तुमच्यासाठी एकतर तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करतील किंवा तुमच्या नशिबाच्या एका जुन्या गाडल्या गेलेल्या गुपित गोष्टीचा उलगडा करतील. ही गर्दी तुमच्या कष्टाचे फळ घेऊन येणार आहे, पण त्याचवेळी ही गर्दी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे एक अत्यंत बारीक लक्ष ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संकेत तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना असू शकतो किंवा प्रगतीचे एक महाद्वारही असू शकतो. ज्या व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या मनात अचानक एक विचित्र प्रकारची चलबिचल निर्माण होईल, ती व्यक्ती तुमच्या भविष्यातील यशाची चावी आहे. ब्रह्मांड तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता वेळेची मर्यादा संपली आहे आणि तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. जर तुम्ही या संकेतांना ओळखून योग्य पाऊल उचलले तर तुमचे येणारे दिवस सुवर्ण काळासारखे असतील. पण जर तुम्ही या गर्दीमध्ये दडलेल्या रहस्य ओळखले नाही तर तुम्ही एक मोठी संधी गमावून बसाल. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून तुम्ही ज्या भयंकर आर्थिक तणावाचा आणि कर्जाचा डोंगर सहन करत आहात, तो आता कायमचा कोसळणार आहे. तुम्ही रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नव्हते, तेव्हा तुमच्या मनात हताश होऊन माझं नशीब कधी बदलणार असा प्रश्न निर्माण व्हायचा. पण आता काळजी सोडा, कारण ग्रहाच्या या बदलत्या चालीमुळे तुमचे अडकलेले पैसे, बुडलेले व्यवहार किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला फक्त नुकसान मिळाले, तिथून अचानक पैशाचा ओघ सुरू होणार आहे. हे परिवर्तन इतके अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हा केवळ साधा आर्थिक लाभ नसून तुमच्या घराच्या आर्थिक परिस्थितीला एक युटर्न देणारा चमत्कार आहे. व्यवसायात करत असलेल्या कामातून अचानक एखादी अशी मोठी डील फायनल होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना केवळ पगार वाढच नाही तर अनपेक्षित आर्थिक बक्षीस किंवा प्रमोशन मिळण्याची योग प्रबळ होत आहे. तुमच्या तिजोरीला आता पैशाची चणचण भासणार नाही, उलट ती तिजोरी आता भरून वाहणार आहे. हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन धैर्य देईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यातील सर्व आर्थिक नियोजन आरामात पूर्ण करू शकाल. परंतु या गोष्ट लक्षात ठेवा, नशिबाचे हे बंद दरवाजे उघडत असताना तुमच्या भोवती अनेकाचे लक्ष असेल. जेव्हा तुमचे बँक बॅलन्स वाढू लागेल, तेव्हा जुने कर्जदार किंवा स्वार्थी नातेवाईक तुमच्याकडे मदतीच्या नावाने ओघळायला सुरुवात करतील. ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की हा काळ केवळ तुमच्या प्रगतीचा नसून तुमच्या आर्थिक गोपनीयतेचा आहे. आपल्या उत्पन्नाचे स्रोत, हाती आलेले पैसे आणि पुढील गुंतवणुकीच्या योजना कोणालाही सांगू नका. तुमची ही आर्थिक वाढ कोणाच्याही नजरेत पडणार नाही याची काळजी घ्या, कारण तुमची ही सोबतच तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवण्याचे साधन ठरेल. तर कन्या राशीच्या जातकांनो, सावध व्हा. ज्या क्षणी तुमची प्रगती रॉकेटच्या वेगाने वाढू लागते आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता येऊ लागते, त्याच क्षणी तुमच्या आजूबाजूला असलेल्या छुप्या शत्रूचा जळफळाट सुरू होतो. लक्षात ठेवा, तुमच्या दाराशी येणारे प्रत्येक व्यक्ती तुमच्या कल्याणाचा विचार करूनच येत नसतो. काही लोक तर प्रेमाचे मुखवटे घालून तुमच्या घरात प्रवेश करतात, परंतु त्यांच्या मनात तुमच्या वाढत्या यशाचा पाडाव करण्याची एक तीव्र आणि भयानक इच्छा गुदमरत असते. त्यांना तुमची प्रगती डोळ्यात खुपत असते आणि हीच गोष्ट तुमच्यासाठी भविष्यातील सर्वात मोठे संकट ठरू शकते. हे लोक तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरतील, तुमच्या खाजगी आयुष्यात विष घालवतील
आणि तुमच्या मानसिक शांततेचा भंग करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील. त्यांना हे माहीत आहे की जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर आहात तोपर्यंत ते तुमचे काहीही वाकडं करू शकत नाहीत. म्हणूनच तुमच्या घरातील स्त्रीशी किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याशी जोडलेल्या बाबींवर हे लोक घाला घालण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती त्यांच्यासाठी एक मोठा हिशोब आहे आणि हा हिशोब पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळेच येत्या काही दिवसात तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्वभावाने अत्यंत दयाळू आणि विश्वासू आहात आणि समोरच्या व्यक्तीवर खूप लवकर विश्वास ठेवणे ही तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे. तुम्ही आपल्या आयुष्यातील सर्व योजना आणि तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता, ज्यामुळे शत्रूंना तुमच्यावर वार करणे सोपे जाते. ब्रह्मांड तुम्हाला आता शेवटची चेतावणी देत आहे. तुमच्या प्रगतीबद्दल किंवा आगामी योजनाबद्दल कोणाशीही चर्चा करू नका. अगदी तुमच्या जवळच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही या काळात मौन धारण केले नाही किंवा कोणावरही आंधळा विश्वास ठेवला तर तुमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान निश्चित आहे. लक्षात ठेवा, तुमच्या यशाचा मार्ग तुमच्या शांततेतून आणि सतर्कतेतूनच जाणार आहात. कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब बदलणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आता इतर कोणाकडेही जाण्याची गरज नाही. साक्षात ब्रह्मांड तुम्हाला स्वतःहून 3 अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय संकेत देणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात रात्रीच्या 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर तुम्हाला अत्यंत प्रसन्न व अफाट ऊर्जा जाणवत असेल तर समजून घ्या, न्यायदेवतेची आणि देवी शक्तीची तुमच्यावर विशेष कृपा झाली आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या कठीण काळ संपून तुमच्या सप्तशक्ती जागृत होण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. तर दुसरा संकेत तुमच्या स्वप्नाशी जोडलेला आहे, ज्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि आयुष्यभराचा पश्चाताप ओढून घेतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरे गाय किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी रूपात दिसत असतील तर हे पितृदोषातून मुक्त होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. इतकेच नाही तर जर तुमच्या मुख्य दारावर अचानक एखादे सुंदर फुलपाखरू वावरत असेल किंवा मुंग्याची रांग तोंडातून अन्न घेऊन जाताना दिसत असेल तर समजून घ्या, साक्षात माता लक्ष्मीची पावले तुमच्या घराकडे वळली आहे. हे संकेत तुमच्या नशिबाचे नंदनवन फुलवणार आहेत. तर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वभावात होणार आहे. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपतो तेव्हा त्यांच्या मनातील राग, चिडचिड आणि इतराबद्दलची नकारात्मकता अचानक गळून पडते. तुमचे मन पूर्वीपेक्षा अधिक शांत, आशावादी आणि संयमी बनू लागते. एवढेच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते ते लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. ही परिस्थिती तुम्हाला हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की आता तुमची रॉकेटच्या वेगाने प्रगती होणार आहे. या संकेतांना ओळखा, कारण हा काळ तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच येतो. तर कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही समजले हे सर्व संकेत आणि धोक्याचा सूचना म्हणजे केवळ तुमच्या भविष्यातील यशाचा पाया आहे. परंतु या सर्व नकारात्मकतेवर, जळफळाटवर आणि तुमच्या प्रगतीला अडवणाऱ्या शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला आता एक महाउपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजे केवळ धार्मिक कृती नसून तुमच्या भोवती तयार होणारे एक असे दिव्य कवच आहे ज्याला भेदणे कोणत्याही शत्रूला किंवा वाईट शक्तीला कधीही शक्य होणार नाही. जर तुम्हाला राजासारखे आयुष्य जगायचे असेल आणि शत्रूंना त्यांच्याच खेळात पराभूत करायचे असेल तर हा उपाय आत्ताच ध्यानात घ्या. काय आहे हा महाउपाय? चला तर जाणून घेऊया. दैनंदिन विधी. रोज सकाळी उठल्याबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. तुमच्या घरात मुख्य दारावर ओम किंवा स्वस्तिक चिन्हाची स्थापना करा, जे नकारात्मक शक्तींना घराच्या बाहेर रोखून धरेल. शुक्रवारचा विशेष उपाय दर शुक्रवारी करायचा आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे अन्न, उदाहरणार्थ साखर, तांदूळ किंवा दुग्धजन्य पदार्थ दान करा. हे दान तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाला बलवान करेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात ऐश्वर्य आणि सुख शांती येईल. तर तिसरा मंत्राचा जप आहे. दिवसभरात कधीही मनात
ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या भोवती एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल ज्यामुळे शत्रूचे कोणतेही कारस्थान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्याचा गुरुकिल्ली उपाय. शक्य असल्यास या शेवटच्या आठवड्यात एखादा लक्ष्मी मातेच्या मंदिरात जा. तिथे मातेच्या चरणी फुले आणि एक नारळ अर्पण करून तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि आर्थिक अडचणी थेट देवीसमोर मांडा. तुमच्या मनातील ही साधी प्रार्थना तुमच्या आयुष्याला राजयोगाच्या दिशेने घेऊन जाईल. हा उपाय तुमच्यासाठी एखादा सुरक्षा कवच सारखा काम करेल, ज्यामुळे तुमची प्रगती कोणालाही रोखता येणार नाही. लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होतात, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. आता फक्त तुमच्या नशिबावर आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा आणि येणाऱ्या सुवर्ण काळाचे स्वागत करा.